शहरांमध्ये जे घरफोडीचे गुन्हे दाखल झालेले आहेत नजीकच्या काळात तो ओपन करण्यासाठी सर्व वरिष्ठांच्या आदेशान्वये कंटिन्युअसपणे टीम आमच्या कार्यरत आहेत. मध्ये पोलीस उपनिरीक्षक आटोगे साहेब आणि त्यांची टीम ASI सतीश पांडे, ASI मिश्राजी, SC श्रीवास मेजर, संतोष सिंह ठाकुर, दीपक लाकड़े, दीपक दासरवार, रेड्डी जी और विशाल रोकडे और प्रमोद देशभर इनकी यांच्या टीमला माहिती मिळाली. त्याच्यावरून त्यांनी 4 लोकांना ताब्यात घेतले. त्यांची नावं चेतन मनोज भुर्डे वय 23 वर्ष, शुभम श्रीधर डुमरे वय 23 वर्ष, बबलू लालमणी पांडे वय 45, तिघे राहणार नंदनवन झोपडपट्टी. आणि एक त्यांचा चौथा साथीदार अक्षय दिनेश कुमार गुप्ता वय 25, चनकापूर खापरखेडा. त्यांना ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असं त्यांनी ते कबूल केलं. त्यांच्याकडून गुन्ह्यात दिलेल्या मुद्देमालापैकी 22,500 रुपये नगदी, गुन्ह्यात 2 मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेले 2 मोटरसायकल असा 1,63,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी इतर गुन्ह्यातील मुद्देमाल रिकव्हरी व पुढच्या कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलीस स्टेशन नंदनवन यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.